नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फार्मटेक राहुल या चॅनलवर. मित्रांनो, केंद्र सरकारने खरीप हंगाम 2026-27 साठी नवीन हमी भाव म्हणजेच MSP जाहीर केले आहेत. यामध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, धान आणि कापूस अशा सर्व प्रमुख पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. यावर्षी कोणत्या पिकाला सर्वात जास्त वाढ मिळाली? कापसाचा नवीन हमीभाव किती झाला? सोयाबीनला किती रुपये वाढ मिळाली? आणि कोणत्या पिकामध्ये शेतकऱ्यांना जास्त नफा मिळू शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पाहूया डाळवर्गीय पिकांचे नवीन हमीभाव. तूर, अरहर. नवीन हमीभाव 8,450 रुपये प्रति क्विंटल. मागील वर्षीचा हमीभाव 8,000 रुपये. वाढ 450 रुपये. तुरीला यावर्षी चांगली वाढ देण्यात आली आहे, त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. मूग. नवीन हमीभाव 8,780 रुपये. वाढ 12 रुपये. मुगामध्ये फार कमी वाढ करण्यात आली असली तरी अजूनही मूग हे चांगला नफा देणारे पीक मानले जाते. उडीद. नवीन हमीभाव 8,200 रुपये. मागील वर्षी 7,800 रुपये. वाढ 400 रुपये. उडीद पिकामध्ये देखील चांगली वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे दलहन पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू शकतो. आता पाहूया तेलबिया पिकांचे नवीन हमीभाव. भुईमूग. नवीन हमीभाव 7,517 रुपये. वाढ 254 रुपये. भुईमुगामध्ये मध्यम स्वरूपाची वाढ करण्यात आली आहे. सूर्यफूल. नवीन हमीभाव 8,343 रुपये. वाढ 622 रुपये. सूर्यफूल पिकामध्ये यावर्षी मोठी वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे तेलबिया पिकांमध्ये सूर्यफूल शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरू शकते. सोयाबीन. नवीन हमीभाव 5,708 रुपये. मागील वर्षी 5,328 रुपये. वाढ 380 रुपये. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून बाजारभावामध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळत होती. अशा परिस्थितीत MSP मध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळू शकतो. तीळ. नवीन हमीभाव 10,336 रुपये. वाढ 500 रुपये. तिळाला यावर्षीही सर्वाधिक हमीभाव देण्यात आला आहे. नायजर सीड. नवीन हमीभाव 10,052 रुपये. वाढ 515 रुपये. नायजर सीडमध्ये देखील चांगली वाढ करण्यात आली आहे. आता पाहूया धान्य पिकांचे नवीन हमीभाव. धान सामान्य 2,441 रुपये. धान ग्रेड A 2,461 रुपये. ज्वारी हायब्रिड 4,023 रुपये. ज्वारी मालदांडी 4,073 रुपये. बाजरी 2,900 रुपये. रागी 5,205 रुपये. मका 2,410 रुपये. बाजरी, रागी आणि ज्वारी या पिकांमध्ये चांगली वाढ करण्यात आली आहे. सरकार सध्या भरड धान्य पिकांना प्रोत्साहन देत आहे, कारण ही पिके कमी पाण्यात आणि कमी खर्चात घेतली जातात. कापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी. आता पाहूया सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे कापसाचा नवीन हमीभाव. मध्यम धाग्याचा कापूस. नवीन हमीभाव 8,267 रुपये. वाढ 557 रुपये. लांब धाग्याचा कापूस. नवीन हमीभाव 8,667 रुपये. वाढ 557 रुपये. कापूस पिकामध्ये यावर्षी चांगली वाढ देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी चढउतार पाहायला मिळाले, त्यामुळे MSP वाढीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. सरकारच्या माहितीनुसार MSP हा उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट ठेवण्यात आला आहे. मूग, बाजरी, मका आणि तूर या पिकांमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने धान्य पिकांबरोबरच दलहन आणि तेलबिया पिकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2026-27 साठी सरकारने अनेक पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. विशेषतः कापूस, तूर, उडीद, सूर्यफूल आणि सोयाबीन या पिकांना चांगली वाढ मिळाली आहे. आता तुमच्या मते कोणत्या पिकाला सर्वात चांगला हमीभाव मिळाला आणि यावर्षी तुम्ही कोणते पीक घेणार आहात
कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी फार्मटेक राहुल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.